देशभरासाठी आराध्य असलेले, जगभरातील हिंदूंसाठी आराध्य दैवत असलेले श्रीराम आणि त्यांचं अयोध्येतलं ऐतिहासिक राम मंदिर आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेलं आहे, कारण तिथं देणगी चोरी प्रकरणी 8 जणांना अटक झाली आहे। मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आली आहे। रमाशंकर यादव उर्फ टिन्नू याच्यासह 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर करणार आहेत। पोलीस आरोपींच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत। या प्रकरणानं उत्तर भारत खळबळून गेलेला आहे, कारण थेट चंपत राय यांचं सुद्धा नाव यावरती समोर आलेलं आहे। आणि मुख्य म्हणजे अतिशय कठोर सुरक्षा असलेल्या सीसीटीव्हीची निगराणी असलेल्या या राम मंदिरात अशा प्रकारची चोरी होणं, यामुळे एकूणच यामध्ये केवळ सामान्य कोणी कर्मचारी नव्हे तर वरच्या पातळीपर्यंत लोक सामील होते का याचा छडा लावला जाणार आहे। अखिलेश यादव तो कोतराम मंदिर में क्या बोल रहे हैं, ट्रैक रिकॉर्ड तो पुराना कुछ ऐसा नहीं है उनका, लेकिन ये जरूर है कि राम मंदिर सबकी आस्था का केंद्र है, लोगों का आस्था और विश्वास है। ये घटना घटी है तो बहुत दुखद है, लेकिन सरकार ने एसआईटी बना दिया, एसआईटी ने रिपोर्ट दे दिया और रिपोर्ट के बेसिस पर कार्रवाई शुरू हो। एक बिहार आपल्यासोबत दिल्लीहून आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आहेत। शिवाजी, राम मंदिर मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं। रामाच्या भावानं भरतनं तर केवळ रामाचे जोडे डोक्यावर घेऊन राज्य चालवलं होतं, आणि आता राम मंदिरातली साधी लोकांची देणगी सुद्धा सुरक्षित राहत नसेल आणि तिकडचे सगळे लोक बडे नावं आता समोर येत आहेत। काय चाललंय काय अयोध्येमध्ये? खरं सर, प्रश्न निर्माण होतो यासाठी हा अट्टहास केला होता का? कारण शेकडो वर्षाचा संघर्ष आहे। ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं होतं की एवढा मोठा संघर्ष झाल्यानंतर प्रभू रामचंद्राची, रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली। महाराष्ट्र असो, देशातील सर्व राज्यामध्ये आनंदाचं वातावरण होतं, आणि या सगळ्या याच्यामध्ये राम मंदिराला काही वर्ष पूर्ण होत नाही, त्यानंतर एवढा मोठा घोटाळा समोर येतो। चंपत राय हे जे ट्रस्टचे महासचिव आहे, त्यांच्या गाडीवर असलेला टिन्नू यादव एक सेवादार म्हणून तिथे जॉईन होतो, आणि त्या सेवादाराला कोणीही विचारत नाही तो कुठून चाललाय, कसा येतो, तुझ्या खिशात काय आहे, कशा पद्धतीने नोटा मोजल्या जातात, त्याच्यामध्ये एक्साईज म्हणजे एक्स्ट्रा नोटा ठेवल्या जात होत्या। म्हणजे 10,000 एक रक्कमाची गड्डी असेल तर त्याच्यामध्ये 12,000 रुपये ठेवले जायचे। जोपर्यंत ती बँकेपर्यंत जाणार त्यातले वरचे 2,000 रुपये काढून घेतले जाते। विशेष म्हणजे फक्त नोटाच नाही तर देवाला लोकांनी दान केलेले जे दागिने आहेत, आभूषण आहेत, ते देखील या लोकांनी चोरले होते। यामध्ये चंपत राय हे जे महासचिव आहेत त्यांच्या जवळचा अत्यंत निकटवर्ती असलेला हा सेवादार होता। अशा 8 सेवादारांना अटक करण्यात आलेली आहे। मात्र फक्त या चंपत राय यांचं एफआयआर मध्ये नाव नाहीये। त्यानंतर अनिल मिश्रा हे जे ट्रस्टीवरती आहेत त्यांचे देखील जवळचे काही लोक या ठिकाणी होते, आणि यांची कुठलीही चेकिंग केली जात नव्हती। त्यांची चेकिंग होत नसताना जे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा लावलेले आहेत ते लोक काय करत होते की याची चेकिंग का केली जात नाही, हा साधा सेवादार आहे, याच्यावरती कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न कोणाच्याही मनात का आला नाही। विशेष म्हणजे जेव्हा तक्रारी समोर आल्या तेव्हा हे जे स्पेशल लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेज होते त्याच्याऐवजी काही हिडन कॅमेरे लावण्यात आले, त्याच्यामध्ये ही चोरी पकडण्यात आली। जेव्हा एखादा माणूस पैसे चोरत होता तेव्हा एक व्यक्ती त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर उभा राहायचा आणि बाकी इतर माल आपल्या खिशात घातला जायचा। अत्यंत संतापजनक प्रकार आहे। ज्यांनी 1 रुपया जरी या राम मंदिरासाठी दिला असेल त्यांच्यासाठी हा संतापजनक प्रकार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अखिलेश यादव टीका करतायत, दुसरीकडे अरविंद केजरीवाल आज अयोध्येत पोहोचलेले आहेत। सकाळी संजय राऊत यांनी आम्ही 4 किलो चांदी दिली होती, 1 कोटीची देणगी दिली होती, त्याचं काय झालं असा सवाल केलेला आहे। मात्र राजकीय पक्षांपेक्षाही जर सर्वसामान्य भाविक ज्याची आस्था आहे त्याने 1 रुपया जरी टाकला असेल तर त्या 1 रुपयाचं काय झालं त्याबद्दल त्याला निश्चितपणे चिंता आहे, आणि यामुळे एक संताप निर्माण होतो का कशा पद्धतीने कुंपणाने शेत खाल्लेलं आहे, आणि हे खाणारे नक्की कोण आहेत, ते गजाआड जातील का? ज्यांनी देवाच्या दारात पाप केलेलं आहे, ज्यांनी हत्येशी घोळ केलेला आहे, त्यांना शिक्षा होणार का? सेवादार शिवाजी, हे बघावं लागेल आपल्याला, रामाच्या मंदिरामध्ये अशा प्रकारे दानात पाप करणारे ही मंडळी आहे, त्यांच्यावरती काय कारवाई होते? मुख्य म्हणजे प्रश्न त्यातल्या छोट्या मोठ्या लोकांबद्दल नाहीये शिवाजी, प्रश्न असा आहे एवढं जेव्हा ते मंदिर सिक्युरिटीच्या अंतर्गत आहे, दहशतवादी कृत्याचं एक प्रकारे सावट आहे, आणि म्हणून तिकडे हाय सिक्युरिटी असते, अशा ठिकाणी जेव्हा अशा मोठ्या चोऱ्या होत असतील, शक्य असेल तर मग केवळ छोटे मोठे नाहीत मासे, मोठे मासे कोण ते शोधावे लागेल। बघूयात आपण काय होतंय। धन्यवाद शिवाजी।